ठरलं तर मग वजा मालिकेचा आजचा भाग जानेवारी 14. भाग 1. देवी आईसमोर सायलीची प्रार्थना. वादळापूर्वीची शांतता. आजच्या भागाची सुरुवात अत्यंत भावनिक वातावरणात होते. पहिल्यांदाच आपण पाहतो की सायली देवी आईसमोर उभी आहे. हात जोडलेले आहेत, डोळ्यांत अश्रू आहेत आणि मनात प्रचंड भीती आहे. अर्जुन एका अत्यंत धोकादायक मोहिमेवर गेलेला आहे हे सायलीला माहीत आहे. त्यामुळेच तिचं मन अस्वस्थ झालेलं आहे. सायली देवी आईसमोर दिवा लावते आणि मनोमन प्रार्थना करते. देवी आई, अर्जुनवर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. आम्ही जे कार्य ठरवलं आहे ते पूर्ण होऊ दे. गुन्हेगाराला शिक्षा होऊ दे. सत्याचा विजय होऊ दे. सायलीला पूर्ण विश्वास आहे की देवी आई तिला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. तिची ही प्रार्थना पुढे घडणाऱ्या भयानक घटनांची एक भावनिक पार्श्वभूमी ठरते. भाग 2. प्रिया आणि साक्षीचा फोन कॉल आणि संशयाची ठिणगी. दुसरीकडे प्रिया साक्षीला फोन करते. फोनवर ती अगदी सहजपणे विचारते की अण्णा सरांचा काही कॉल आला होता का. साक्षी थोडी चकित होते. तिला लगेच संशय येतो. प्रिया मात्र खोट्या शांतपणात बोलते. ती सांगते की तिने देवाकडे नवस केला आहे की अण्णा सर लवकर सापडावेत, म्हणूनच ती विचारते आहे. पण साक्षीला हे सगळं खटकतं. तिला वाटू लागतं की प्रियाला अण्णांबद्दल काहीतरी माहिती आहे. फोन ठेवल्यानंतर दोघीही वेगवेगळ्या विचारात गढून जातात. प्रिया घाबरते आणि मनात विचार करते की महिपत पोलिसांच्या तावडीत तर सापडला नसेल ना. साक्षी चिंतेत असते आणि मनात विचार करते की अण्णा ठीक असतील ना. भाग 3. पोलिसांचा सापळा आणि महिपत अडकतो. इकडे महिपत ज्या घरात लपून बसलेला असतो त्या घराला चारही बाजूंनी पोलिसांचा वेढा पडतो. वातावरण प्रचंड ताणलेलं असतं. पोलीस मोठ्याने ओरडतात की आज जे कोणी आहे त्यांनी लगेच बाहेर यावं. महिपत घाबरतो, पण त्याच वेळी तो फंटरला फोन करतो. पळून जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करायला सांगतो. मात्र त्याला माहीत असतं की आता बाहेर जाण्याशिवाय कोणताच पर्याय उरलेला नाही. तो एक भयंकर डाव खेळतो. घरातल्या एका निष्पाप माणसाला तो बंधक बनवतो. त्याच्या डोक्याला पिस्तूल लावतो आणि पोलिसांना धमकावतो. त्या निष्पाप माणसाचा जीव वाचावा म्हणून पोलीस मजबूर होऊन बंदुका खाली ठेवतात. याच गोंधळाचा फायदा घेऊन महिपत पळून जाण्याचा प्रयत्न करतो. भाग 4. अर्जुन विरुद्ध महिपत. थरारक पाठलाग. महिपत पळत असतो, पण अर्जुन त्याच्या मागावर असतो. अर्जुन इंग्लिशमध्ये त्याला शरण येण्यास सांगतो, पण महिपत मुद्दाम चिडचिड करतो आणि वेळ खेचण्याचा प्रयत्न करतो. अचानक दोघांमध्ये झटापट सुरू होते. महिपत बंदूक रोखतो, पण त्या बंदुकीत गोळ्या संपलेल्या असतात. क्षणभरात सगळं चित्र बदलतं. महिपत लाकूड उचलतो आणि अर्जुनवर जीवघेणा हल्ला करतो. अर्जुन जोरात मार खातो. तो अर्धमेला होतो आणि जमिनीवर कोसळतो. भाग 5. फोटो पडतो आणि सायलीला अपशकुनाची जाणीव. याच वेळी घरात एक भयंकर प्रसंग घडतो. सायली आणि अर्जुनचा फोटो खाली पडतो आणि काच फुटते. सायली हादरते. तिच्या मनाला जबरदस्त चटका बसतो. तिला आतून जाणवतं की अर्जुनच्या जीवाला धोका आहे. ती घरातून निघायचा प्रयत्न करते, पण रविराज तिला थांबवतात. ते भावनिकपणे सांगतात की तू माझी लेक आहेस. ही लढाई माझी आहे. मी बघतो. सायली रडते पण थांबते. भाग 6. अर्जुनचं प्रतिआक्रमण आणि महिपतची धुलाई. देवी आईच्या कृपेने अर्जुन पुन्हा उभा राहतो. नाकातून रक्त येत असतं. अंग दुखत असतं, पण डोळ्यांत प्रचंड आग असते. तो महिपतची कॉलर पकडतो आणि जोरदार मारहाण करतो. महिपत जमिनीवर कोसळतो. अर्जुन मागे फिरतो, पण महिपत नाटक करत असतो. तो अचानक उठतो आणि चाकूने अर्जुनच्या हातावर वार करतो. अर्जुनचा हात निकामी होतो. तरीही अर्जुन हार मानत नाही. तो लाकूड उचलून महिपतवर फेकतो आणि महिपत पुन्हा कोसळतो. भाग 7. अखेर अटक आणि न्यायाचा पहिला टप्पा. अर्जुन महिपतच्या पाठीवर पाय ठेवतो आणि ठामपणे म्हणतो की आता तू जेलमध्ये जाणार आहेस. तेवढ्यात पोलीस तिथे पोहोचतात आणि महिपतला अटक करतात. लढाई जिंकली जाते, पण त्याची किंमत खूप मोठी असते. भाग 8. आनंद आणि भीती. सायली, प्रिया आणि रविराज. रविराजांना बातमी मिळते की महिपत अटक झाला आहे. सायलीला ही बातमी सांगितली जाते. ती आनंदी होते आणि तिला वाटतं की अर्जुन सुरक्षित आहे. पण बाहेर उभी असलेली प्रिया हे सगळं ऐकते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिच्या मनात एकच विचार येतो की आता माझं नाव बाहेर येईल का. भाग 9. 22 वर्षांचा राग आणि रविराजांचा संताप. महिपतला पाहताच रविराजांचा संताप उसळतो. 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताची आठवण त्यांच्या डोळ्यांसमोर येते. ते महिपतला जोरात कानाखाली मारतात आणि म्हणतात की तू आमचं कुटुंब संपवायचं ठरवलंस. भाग 10. अर्जुन जखमी आणि पुढील संघर्षाची नांद.